हरे कृष्णा सर्वांना. भगवद्गीता अध्ययनाचा 18 दिवसाचा कोर्स बोलता बोलता आपला आजचा 18वा दिवस, शेवटचा दिवस. मी कृष्ण भक्त ललिता वाणी तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आपण आपल्या या शेवटच्या अध्यायाला आज सुरुवात करूया. त्याआधी मी प्रणाम मंत्र म्हणते आणि मग आपण अध्यायाकडे वळूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. मी श्री राधा गोविंद यांना वंदन करते, श्री शील प्रभुपाद यांना वंदन करते आणि आपल्या अध्यायाला सुरुवात करते. माताजी नेक्स्ट स्लाइड. आजच्या आपल्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग, म्हणजे त्यागाची पूर्णता. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता आपण कालच्या अध्यायात काय पाहिलं, तर कालच्या अध्यायामध्ये आपण अर्जुनाला काही प्रश्न पडले होते आणि भगवंतांनी त्यांची उत्तरं दिली होती. तर अर्जुनाची अनाधिकृत उपासनेबद्दलची चौकशी, ये शास्त्र विधी उत्सृज्य, आणि त्याच्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर. 3 पद्धती एखाद्याची श्रद्धा आणि उपासना ठरव. त्रिविधा भवती श्रद्धा. 3 प्रकारचे पदार्थ असतात, आयु सत्व बल आरोग्य. याही प्रकारचे असतात, अफल आकांक्षाभी यज्ञ. त्यानंतर आपल्या तपस्या, ज्या आपण तपस्या करतो त्याही 3 प्रकारच्या असतात, पूजनम शौचम आर्जवम. 3 प्रकारचे दान धर्म असतात, देश कालेच पात्रेच. आणि त्याच्यानंतर आपण एक जो मंत्र आहे, आपण कुठलाही श्लोक म्हटला की त्याच्यामध्ये हा मंत्रोच्चार असतोच. म्हणजे तुम्ही कुठलाही श्लोक म्हणा, तुम्ही अथर्व शीर्ष म्हणा, तुम्ही रामरक्षा म्हणा, तुम्ही कुठलाही काहीही म्हणा, तुम्ही त्याच्यामध्ये हा हरिओम तत्सत, किंवा आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर तिथं हा बोर्ड लिहिलेला असतो. तर हा मंत्र आपण म्हणजे सर्वात पहिले ह्या मंत्राचं उच्चारण कसं झालं किंवा त्याचा अर्थ काय हे आपण काल पाहिलं, बरोबर. ओम तत्सत म्हणजे त्याग दान तपस्या हे परमात्म्याला अर्पण करावे. ओम तत्सत इति निर्देशः. आता आपण 18व्या अध्यायाकडे वळूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता 18व्या अध्यायाचे हे पॉइंटर्स आहेत. तर याच्यामध्ये काय आहे आपल्याला, तर कर्मयोग हा निर्णायक अध्याय असा म्हटलं तरी चालेल. हा आपला शेवटचा अध्याय आहे, ठीक आहे. कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता, पावनानी मनीषिणाम. कर्माचे 5 घटक, पंचैते तस्य हेतवः. 3 गुण सर्व काही नियंत्रित करतात. न तदस्ति पृथिव्याम. आता त्रिगुण आपले कुठले आहेत, मला चॅटबॉक्स मध्ये पटापट सांगाल का की त्रिगुण कुठले आहेत. वर्णाश्रम धर्माद्वारे शुद्धीकरण, श्रेयान स्वधर्म विगुण, ब्राह्मण प्लॅटफॉर्म म्हणजे गोपनीय ज्ञान, मद्भक्तिं लभते पराम, भक्त्या मामाभिजानाति, शुद्ध भक्ती, कृष्ण भावनेत वावरणे, धर्म सर्व धर्मान परित्यज्य, निष्कर्ष यत्र योगेश्वर कृष्णो,
मला सांगताय चॅट बॉक्स मध्ये त्रिगुण कुठले आहेत? माताजी नेक्स्ट स्लाइड. अरे बरोबर बरोबर माताजी, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता आपला आहे हा पहिला श्लोक. ठीक आहे, प्रभूजी एकदम बरोबर, सत्व रजो तमो. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निदूषण. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे ऋषिकेश, हे केशिनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. आता ऋषिकेश म्हणजे हे भगवंताचं नाव आहे. भगवंताला म्हणजे जो सर्व इंद्रियांवर नियंत्रण असणारा असा ऋषिकेश. आणि केशिनी सुदन म्हणजे काय, तर हे अंतर्यामी, हे परमात्मा. म्हणजे हे भगवंताला अनुसरूनच अर्जुनाने त्यांना उपमा दिलेल्या आहे, त्यांना म्हटलेलं आहे, त्यांना अर्जव केलेला आहे की हे महाभाव ऋषिकेश, हे केशिनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. म्हणजे त्याग म्हणजे नेमकं काय आणि संन्यास म्हणजे नेमकं काय, म्हणजे ह्या दोघांमधला जो फरक आहे किंवा जी धुसरशी जी रेषा आहे ते म्हणजे काय, हे भगवंतांना अर्जुन विचारत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्ण. कामान्या कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदु सर्वकर्म फल त्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणा. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग त्याला विद्वान संन्यास असं म्हणतात, आणि सर्व कार्याच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. म्हणजे इथे काय सांगता आहेत की जे आपण भौतिक ज्या इच्छा आहेत आणि त्याच्यावर आधारलेली जी कर्म आहेत त्याला काय म्हणतात, त्याला विद्वान लोक म्हणजे ज्याला यातलं जाण आहे किंवा ज्याला यातले ज्ञान आहे, समज आहे, त्याला संन्यास असं म्हणतात. पण आणि सर्व कार्याच्या फलाचा त्याग म्हणजे भौतिक असो वा कुठलेही आध्यात्मिक असो, जे कुठलं कार्य आहे त्या फलाचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. म्हणजे ते फल जे आहे ते म्हणजे त्याची आपण आसक्ती नाही ठेवायची, त्याला असं काय त्याला म्हणतात, त्या कर्माच्या फळाला त्याग असं म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. म्हणजे नेमकं काय, आता हे आपण थोडंसं ह्याच्यात बघूया. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागिले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. मग आता संन्यास घ्यायचा म्हणजे काहीच करायचं नाही का, असंच बसून राहायचं का, तर नाही. मग आणि मग यज्ञ, दान, तप ही सुद्धा तर कर्मच आहेत, त्या कर्मांचाही कधी त्याग करू नये. मग सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून, म्हणजे आपण जी कुठलीही सकाम कर्म करतोय, जी आपल्याला शास्त्राला धरून जी विहित कर्म आहे आणि जी सदोष आहेत, म्हणजे सदोष नाही आहेत, ती दोषपूर्ण आहे समजून त्यागिले पाहिजे. परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की आपण जे यज्ञ, दान, तप जे करतो त्या कर्माचा कधीही त्याग करू नये. जी दोषयुक्त कर्म आहेत तिचा त्याग करायचा, पण जी दोषयुक्त नाही आहेत ती करायची, तिला कधीही टाकू नये, म्हणजे तिचा त्याग करू नये असं जे विद्वान लोक आहेत असं समजतात. ठीक आहे, माताजी नेक्स्ट स्लाइड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आता आपण नोकरी करतो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नोकरी करतो आहे. मग आता मी संन्यास घेतला म्हणजे मी नोकरी करायची का, म्हणजे नोकरी सोडून द्यायची का, सगळं सोडून द्यायचं का, नाही. नोकरी हे काय आहे, हे माझं विहित कर्म आहे, कारण त्याच्यापासून माझ्या कुटुंबात माझा जो प्रापंचिक पसारा आहे, म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये माझा जो प्रपंच मी मांडलेला आहे किंवा माझा जो प्रापंचिक पसारा आहे त्यांचं पालन पोषण हे माझं विहित कर्म आहे. त्यामुळे नोकरी हे माझं विहित कर्म झालं, त्यामुळे त्याचा मी त्याग नाही करायचा. पण नोकरी करताना मी कुठल्याही फळाची की बाबा हे माझं कर्म आहे समजून करायची.
मी त्याच्यावरून मला हेच मिळेल किंवा माझा पगार वाढला पाहिजे. म्हणजे आपण नोकरी करतो म्हणजे त्याचा मोबदला तर आपल्याला मिळतोच. पण मला हे प्रमोशन तुम्ही तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे तुमचं काम करा. तुमचं प्रमोशन असेल तर होईल किंवा तुम्हाला जास्तीचा पगार घ्या, कमीचा. तिथं कुठल्याही आपण प्रामाणिकपणे करायची, अप्रामाणिकपणा करायचा नाही, कामचुकारपणा करायचा नाही. हे विहित कर्म आणि याचा आपल्याला त्याग नाही. आपल्याला त्याच्या फळाचा त्याग करायचा आहे. पण फळाचा त्याग करायचा म्हणजे मोबदला तर आपल्याला सॅलरी तर मिळणारच. म्हणजे त्याचा त्याग करायचा असं नाही. पण आपल्या अ, ज्या अनावश्यक आसक्ती आहेत किंवा ज्या इच्छा आहेत किंवा जे आपले अॅम्बिशन्स असतात, त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. जर आपल्या नशिबात असेल किंवा आपण जर प्रामाणिकपणे आणि आपण जर चांगलं काम केलं, न चुकता कुठल्याही कामामध्ये कुठेही चूक नाही किंवा परफेक्शन असेल कामामध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा बेनिफिट्स तुम्हाला तसे मिळत राहतात. म्हणजे हे जस्ट एक उदाहरण आहे, की म्हणजे की संन्यास आणि आपलं जे विहित कर्म म्हणजे आपलं जे काम्य ह्याच्यातला फरक काय आहे? जी धूसरशी जी रेषा काय आहे? ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आता पुढे काय म्हणतायत बघूया. यज्ञ, दान, तप, कर्म माताजी तीच स्लाईड हां, हां. यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञो दान तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये. ती कर्म केली पाहिजेत. दान आणि ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. म्हणजे जे आपण आता कलियुगात काय यज्ञ आहे? आता हिच्या शेजारच्या चित्रात दाखवलंय, की ते छान महायज्ञ वगैरे करत आहेत. पण आपल्या कलियुगात तर एक सोप्पं आपल्याला यज्ञ सांगितलेलं आहे. यज्ञ म्हणजे कर्म. तर काय नामजप करायचा. म्हणजे जे आपलं जो नामजप आहे, जो रोज आपल्याला 1 माळ सांगितलेला आहे आणि त्या हळू वाढवत जायच्या. मला अशी अपेक्षा आहे, की इथे सगळे जे आहेत आता, ते सगळे नामजप करत असतील म्हणून त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये तरी उत्तर दिलं, करतात हो की नसेल करत तर नाही, तरी मला चालेल. म्हणजे मला सांगा तुम्ही चॅट बॉक्समध्ये म्हणजे मला समजेल कोण करतंय आणि कोण नाही. तर ते आपलं काय आहे, की व्हेरी गुड माताजी. तर आपला यज्ञ कर्म काय आहे कलियुगामध्ये, की आपल्याला नामजप करायचा आहे. त्यासोबत आपल्याला दान कसं करायचं हे आपण कालच्या भागात पाहिलं. त्याच्यानंतर तप म्हणजे आपलं हेच सुरू ठेवायचं. तर या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्म केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि ही तर म्हणजे याच्यामुळे आपल्याला जे महात्म्यांना सुद्धा त्यांना पवित्र करते, त्याच्यावर आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होईल असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. म्हणजे त्याला ज्याच्याकडे ज्ञान आहे, म्हणजे आपण त्याला बुद्धिमान असं म्हणू शकतो. तो नक्कीच ही 3 कर्माचा कधीही त्याग करत नाही. आता पुढे काय म्हणता बघूया. एतान्यपि तु कर्माणि संग त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ती मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ही सर्व कर्मे करता कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेविना करावीत. केली पाहिजेत. हे पार्थ ही कर्म कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. म्हणजे आता शेजारच्या चित्रात जसं दाखवलं तसं, की तो एक मला ते शेळी किंवा बकरी आहे आणि ती बुडतीये वाटतं आणि त्याच्याबरोबर तो एक माणूस पण. तो दुसरा जो माणूस आहे, त्याला मदत करतोय. त्याला त्या पाण्याच्या प्रवाहातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतायत त्या दोघांना. म्हणजे आपलं कुठलंही जे कर्म आहे किंवा अ, आता कुठलीही अपेक्षा नाही ठेवायची आणि आपल्याला हे, की बाबा तो जो बुडतोय किंवा त्या प्रवाहामध्ये तो प्राणी जो बुडतो आहे, तर त्याला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. हां. आणि कारण की त्याच्यामध्ये सुद्धा कृष्णाचा अंश आहे. तर त्याला सुद्धा वाचवणं माझं कर्तव्य आहे. तर ह्या कर्तव्य बुद्धीने हे काम केलं पाहिजे, असं माझं मत आहे, असं इथे भगवंत सांगत आहेत. की म्हणजे कुठल्याही कर्मामध्ये म्हणजे आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आसक्ती आणि फळाची अपेक्षा ह्या दोन्ही गोष्टी नाही केल्या म्हणजे आपण त्याग केला असं होतं. म्हणजे काम करायचं, कर्तव्य बुद्धीने करायचं, पण त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही, त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवायची नाही. जे काय आपल्याला मिळणार आहे ते मिळणारच आहे. त्याबद्दल दुमत नाही. पण आपण त्याची अपेक्षा नाही ठेवायची. तो बसलाय भगवंत, तो बरोबर आपल्याला काय हवं, काय नाही, आपल्यासाठी काय योग्य आहे, ते तो बरोबर आपल्याला देणार. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता
विहित कर्मे, कर्तव्य कुठली किंवा कारण आणि गुण. तर आता इथे भगवंत सांगत आहेत, की काही म्हणजे असं भ्रमित असतात. म्हणजे काय तर कारण ती अज्ञानात असतात. म्हणजे कुठलं? तर कुठल्याही कर्माच्या स्वरूपात म्हणजे जो आपण त्याग करत नाही किंवा योग्य नाही किंवा मोह याचा त्याग करणं त्यांना तामस त्याग असं म्हणतात. म्हणजे आपण त्याला अज्ञानात असतो, भ्रमात असतो, की जे निषिद्ध कर्म असतं, जे ज्याच्यामध्ये आसक्ती असते, अशा स्वरूपाचा त्याग करणे योग्य आहे. पण काही लोकं त्याचा त्याग करत नाहीत. ते त्या भ्रमाच्या भोपळ्यात म्हणतो ना आपण, त्या भ्रमामध्येच राहतात, की हे माझं आहे म्हणजे अहंकारामध्ये असतात ते. तर त्या अज्ञानात असतात आणि मग काय होतं, की त्यांना ते त्याला आणि जर आपण जर सांगितलं, की बाबा कर किंवा फार याच्याने जर त्यांनी केला, तर त्याला तामस त्याग असं म्हणतात. की जे योग्य नाही आहे, ते भ्रमामध्येच आहेत. आणि मग मी त्याग केला, मी हे केलं असे असे अजून त्यांना एक वेगळा अहंकार तयार होतो. त्याच्यानंतर काही लोकांना हे काही-काही म्हणजे जी कर्तव्य असतात किंवा जी त्यांना कठीण वाटतात किंवा भीती वाटते आणि मग त्यांना ते दुःख आपल्याला याच्यात फार दुःख होतोय किंवा फार त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आहे. असं समजून जर कोणी म्हणजे आणि आपल्या शारीरिक त्रास वाढत असेल किंवा आपल्या आवडी-निवडीचा जर त्याग करत असेल, तर त्याला राजसी त्याग असं म्हणतात. म्हणजे काही-काही कर्म अशी असतात, की त्यांना कठीण पण वाटतात, भीती पण वाटते, दुःख असतं, दुःख होतं आणि अशी जी भावना तयार होते मनामध्ये आणि मग एक वेगळाच त्यांना अ, म्हणजे आणि मग मी आपल्या एक आवड म्हणून मी त्याग केला. पण त्याच्यामागे त्यांचा पूर्ण भाव नसतो आणि मग त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ते असं करतात म्हणजे दाखवताना करतात, की मी आवडीने त्याग केला. पण मनामध्ये त्यांना ते भीती असते, दुःख असतं आणि मग अशा लोकांना राजसी त्याग असं म्हणतात. म्हणजे जे राजसी लोकं असतात ते असा त्याग करतात. आणि काही लोकं जे असतात ते कुठलंही कर्म करताना आपलं कर्तव्य म्हणून करतात. चांगुलपणा म्हणून करतात, की जे शास्त्रविहित कर्म आहे किंवा हे शास्त्राला धरून आहे. हे कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये मला कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. आसक्तीच्या म्हणजे आसक्तीचा त्याग हे सगळं जे करतात हे कोण असतं यांना सात्विक त्याग असं म्हणतात. कारण की त्यांच्या मनामध्ये चांगुलपणाची भावना असते. एक सज्जनतेची भावना असते आणि त्याच्यामुळे त्यांना ते सात्विक याच्यामध्ये मोडतात. माताजी नेक्स्ट स्लाईड. हे महाबाहो, अर्जुन वेदांत यानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणं सांगतात. आता आपण म्हणतोय कर्म, कर्म म्हणजे आपलं जे काही काम आहे किंवा क्रिया आहे. कर्म म्हणजे काय तर क्रिया. तर मग त्याची पण 5 कारणं आहेत. आता आपण ते सांगतो आहे, की त्याग करा, आसक्तीचा त्याग करा, याचा त्याग करा. ह्या अशा लोकांना आपण कॅटेगराईज केलं, की हे तमोमध्ये, तमो गुणामध्ये येतात, हे राजस गुणामध्ये येतात, हे सात्विक गुणामध्ये येतात. आपण अशा क्लासिफिकेशन पण करतो आहे. पण नेमकं कर्म म्हणजे काय? त्या कर्माचे 5 सिद्धीची कारणं कुठली? तर आता हे सांगतायत भगवंत, की ती माझ्याकडनं तू समजून घे. म्हणजे कर्माचं स्थान म्हणजे आपल्याला जे कर्म करायचंय किंवा जी क्रिया करायची आहे त्याचं जे स्थान, ठीक आहे? म्हणजे ती जागा, शरीर करता विभिन्न इंद्रिय. म्हणजे आपण जिथे असतो तिथे आपण जर गेलो तर आपल्याबरोबर आपली इंद्रिय पण येतात, बरोबर? तसेच अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे आहेत. म्हणजे कुठल्याही माताजी इथे फक्त क्लिक करत जा, या स्लाईडवर. तर आपण जेव्हा कुठलं कर्म करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं ते ती जागा होती. ती मोकळे बॅरल लँड होतं, बरोबर? तिथं मग आता त्यांनी जे आर्किटेक्ट आले, इंजिनिअर्स आले, ते एकत्र आले. म्हणजे वेगवेगळी लोकं आली. आणि मग त्यांनी काय केलं, की त्यांना इथे की त्यांच्या ज्या काही आयडियाज असतील किंवा काय, त्यांनी तिथे एक कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली. जे आपल्याला बाजूला दिसते आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही आहे साधन सामुग्री ती सुद्धा तिथे आलेली आहे किंवा तिकडनं ते मागवत आहेत. म्हणजे हे सगळ्यामध्ये काय, की अनेक फॅक्टर्स किंवा अनेक गोष्टी त्याच्याला 5 कारणं जी असतात, की ते कर्माचं स्थान किंवा विभिन्न इंद्रिय म्हणजे विभिन्न इंद्रिय म्हणजे वेगवेगळी लोकं आणि त्यांची इंद्रिय.
त्याच्यानंतर सगळ्यांचे प्रयत्न, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रयत्न, म्हणजे हे सगळं करून ते उभं राहतं. पण शेवटी परमात्मा. म्हणजे एवढं करून जर ती साईट सक्सेसफुल झाली, तर म्हणजे ह्याच लोकांना काय म्हणतात तो, की बाबा त्यांचं अचीव्ह झालं. त्यांना जे काही गोल होता किंवा त्यांचा गोल काय सेट होता तो अचीव्ह झाला. पण एवढं सगळं करून त्यांनी एवढे सगळे प्रयत्न केले. तिथं त्यांनी म्हणजे आता सपोज आता हे वर्षभराचं काम असेल. त्यांची ती साईट उभं करणं वगैरे असं. तर ते वर्षभर त्यांनी बिचाऱ्यांनी मेहनत केली, सगळं केलं. कुठेतरी कोणी एकाने प्रामाणिकपणे केली असेल, एकाने थोडा कामचुकारपणा केला असेल, एकाने काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये पैसे खाल्ले असेल, म्हणजे कुठेतरी चुकीचं काम केलं असेल वगैरे असं. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे प्रयत्न केले किंवा वेगवेगळ्या भावनेने ते तिथे एकत्र आले. पण शेवटी 1 वर्षाने ती साईट उभी राहणं हे महत्वाचं. तर ती नाही उभी राहिली म्हणजे शेवटी काय आपण म्हणतो ना, की बाबा काय नशीब आहे, शेवटी दैव आहे. जे काय म्हणतो म्हणजे सगळं तुम्ही करा पण अ, शेवटी परमात्मा म्हणजे त्याचा जो अंतिम जो रिझल्ट आहे, जो सक्सेस द्यायचा का फेल्युअर करायचं हे कोणाच्या हातात आहे? हे परमात्म्याच्या हातात आहे. परमात्म्याच्या हातात म्हणजे काय? की शेवटी आपण हे जे इथे जी लोकं सगळी जमलेली आहेत आणि ह्या लोकांचं काय प्रारब्ध आहे किंवा काय आहे त्याच्यानुसार ते जे काही होईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच असं, की जसंच म्हणजे इथे काय सांगत आहेत भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत, की कुठलीही सिच्युएशन म्हणजे कुठलंही कर्म हे त्याची 5 कारणं आहेत. पण त्याचा रिझल्टचा तुम्ही शेवटी परमात्मा म्हणजे शेवटी दैव हेच ठरवणार की त्याचा सक्सेस त्यामुळे आपण फक्त आपलं कर्म करायचं, रिझल्टची चिंता करायचं नाही, हे सांगायचा प्रयत्न करत आहे. की कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या म्हणजे आपल्याला काय सांगत आहेत, की तू नीट समजून घे, की तू कर्म ही 5 लोकं म्हणजे 5 कारणं आहेत. ती 5ही कारणं जर तिथे असतील, तर त्याचा सक्सेस आहे. नाहीतर एक जरी डळमळलं तरी ते कुठेतरी फेल्युअरला जाणार आहे. पण तू त्याची अपेक्षा करू नकोस. तू फक्त याच्यामध्ये ह्या साइटमध्ये तुझं काय कर्म आहे? तू आर्किटेक्ट आहेस का? तू इंजिनिअर आहेस का? तू लेबर आहे? तू जो कोणी असशील तो, तू तिथे फक्त तुझं प्रामाणिकपणे काम कर. असं इथे भगवंत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते, की तो एकमेव करत आहे, तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहूच शकत नाही. म्हणजे काही लोकं आता याच्यातलं आता त्याच मागचं स्लाईडचं जर मी उदाहरण घेतलं, त्यातला आर्किटेक्ट म्हणेल, "ही साईट माझ्यामुळे उभी राहिली आहे." इंजिनिअर म्हणेल, "ही साईट माझ्यामुळे उभी राहिलेली आहे. मी करणारा, मी कर्ता आहे." म्हणजे हे जर कोणाला असा जर कोणी विचार करत असेल, तर भगवंत म्हणतो तो मूर्ख आहे. हे सगळ्यांचे मिळूनचे प्रयत्न आहेत आणि शेवटी जे काही त्याचा जो काही रिझल्ट आहे, तो माझ्या हातात आहे. कारण की तो रिझल्ट कसा आहे, की तो तुमच्याच संचित कर्मावर, कृतीवर किंवा तुम्ही आता काय कर्म करता आहेत त्याच्यावर तो ठरणार आहे. त्यामुळे आपण ज्याला नशीब किंवा दैव म्हणतो, म्हणजे तर त्यामुळे असा जो कोणी विचार करत असेल, की हां, हे मी एकमेव आहे, की मी करणारा आहे किंवा तर त्याला इथं भगवंत मूर्ख असं म्हणत आहेत. आणि तो याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, तो त्याला पाहू शकत नाही, यथार्थ रूपात पाहू शकत नाही, असं जो म्हणत आहेत. कारण तो अज्ञानी आहे. त्याला ज्ञान समजत नाही आहे. हो की नाही? माताजी नेक्स्ट स्लाईड. आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्मांचे घटक आहेत. म्हणजे माताजी इथं पण क्लिक करा. हं. आता हे आहे इंद्रिय म्हणजे तो डोळ्यांनी बघून आणि मग त्याचं काय कर्म आहे तो म्हणजे त्या हां. त्या बॉलला त्याला टॉस करायचा आहे आणि कर्ता म्हणजे करणारा कोण आहे? तो जो खेळाडू आहे, तो प्लेयर आहे, तो मुलगा जो आहे, त्याला तो बॉल उडवायचा आहे. म्हणजे ते उडवायचं काय आहे? तर ते कर्म आहे आणि त्याच्यासाठी लागणारं त्याच्यासाठी त्याला त्याचं लक्ष साधण्यासाठी त्याला म्हणजे कोणा क इंद्रियांचा वापर करतोय. म्हणजे त्याच्या डोळ्यांचा वापर करतोय आहे. त्याच्या मन, बुद्धी एकाग्र करून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतो आहे. म्हणजे काय? की ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत.
आणि म्हणून इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. म्हणजे आपल्या कर्माचे म्हणजे कर्म कोण करून घेतं किंवा कर्म कोण करतं? तर आपले हात-पाय म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय आणि आपले देह आपले जे हात-पाय वगैरे जे असतात की नाही, ते स्वदेहेंद्रिय जे आपण म्हणतो ती. ते हे म्हणजे आपले 10 इंद्रिय हे कर्माला म्हणजे हे कर्माचे घटक आहेत आणि त्याच्यासोबत आपली मन, बुद्धी हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कर्माला कर्माचे घटक आहेत. आणि म्हणून मग काय की ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. म्हणजे ज्याला माहिती आहे किंवा ज्याला त्याच्यातलं समज आहे, असे हे कर्माला प्रेरणा देणारी कारणं आहेत. आणि कर्ता म्हणजे आपली इंद्रिय आहेत, असं इथं भगवंत सांगत आहेत. म्हणजे माताजी नेक्स्ट स्लाईड. आता हे आपल्याला स्वमूल्यांकनाची वेळ म्हणजे आतापर्यंत आपण ज्या गोष्टी काही पाहिल्या म्हणजे 18वा अध्याय काय आहे माहितीये का? एक तर तो ज्ञानयोगाचा शेवटचा अध्याय आहे आणि त्याचबरोबर तो भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय आहे. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत तुम्ही जे आता आपण एक जे बघतो आहे किंवा हा काय आहे, हा आतापर्यंत आपण जे शिकलो किंवा 17 अध्यायांमध्ये तर भगवंत आता त्याचा एक सारांश रूपामध्ये काय सांगत आहेत, की याच्यामध्ये किंवा आणि त्याच्यात अजून एक थोडंसं ॲडिशनल की बाबा म्हणजे फुल स्टॉप लावण्यासाठी, की याच्यामध्ये हे असं आहे, हे मी तुला सांगितलं याच्यामध्ये हे तसं आहे. तसंच आता हे पुढचं जे आहे हे एक थोडंसं याच्यात पण भगवंत आपल्याला एक गोष्टी अजून सांगत आहे. तर याच्यामध्ये आपण स्वतःला एक सेल्फ असेसमेंट करायची आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला रेट करायचं आहे. तुम्ही 1 मध्ये म्हणजे तुम्ही स्वतःला मार्किंग करा, की मी ही ॲक्टिव्हिटी करते म्हणजे मी 1, मी ही करते म्हणजे मी 2 किंवा मी ही करते म्हणजे मी 3. तर ते आता तुम्हाला करायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला एक सेल्फ असेसमेंट करायची आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा असेसमेंट कंप्लीट होईल, म्हणजे जेव्हा आपल्या ह्या 2-3 स्लाइड्स ज्या आहेत, त्या कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही स्वतःला काय रँक केलं किंवा प्रत्येकाची तुम्हाला टोटल करायची आहे. प्रत्येक स्लाइडमध्ये 1, 2, 3 तर तुम्हाला ते काउंट करायचं आहे आणि नंतर मला सांगायचं आहे. ठीक आहे? तर आता त्याच्यामध्ये 1 म्हणजे सर्वात कमी, 2 म्हणजे मिडल आणि 3 म्हणजे उत्तम, सर्वोच्च. ठीक आहे? तर लेट्स गेट स्टार्टेड. माताजी नेक्स्ट स्लाईड. 3, 2, 1 अशा पद्धतीचे ते असतील. ठीक आहे? माताजी नेक्स्ट स्लाईड. आता भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारचे ज्ञान. म्हणजे 3 प्रकारचं जे ज्ञान आहे हे भौतिक स्वरूपाच्या आधारावर. तर त्यातलं पहिलं काय आहे, की ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. म्हणजे इथे काय सांगता आहेत अच्छा हे डबल झालेलं आहे. मी तेच म्हटलं. हं. म्हणजे काय की निरनिराळ्या लोकांचं म्हणजे एक अ, सगळ्यांमध्ये किंवा म्हणजे निरनिराळे जे लोकं आहेत किंवा वेगवेगळे जे लोकं आहेत, वेगवेगळे जीव आहेत, तर त्यांच्यामध्ये एक अविनाशी असा परमात्म्याचा भाव आहे किंवा परमात्मा स्थित आहे. आणि तो सगळ्यांमध्ये एका म्हणजे समभावनेने आहे, समभावाने भरून राहिलेला आहे. तर अशी ज्याची समज आहे, तो म्हणजे सात्विक आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्हाला आता हे पुढचं वाटतं आहे, जे ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात भिन्न-भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे, हे आपणास समजले पाहिजे, की आपण उत्कटतेच्या स्थितीत असणे आवश्यक आहे. किंवा आता दुसऱ्या ह्याच्यात काय वाटतं आहे, की सर्व भूतांमध्ये म्हणजे सर्व मनुष्यांमध्ये किंवा सर्व जीवांमध्ये, प्राण्यांमध्ये भिन्न-भिन्न प्रकारचे अनेक वेगवेगळे लोक आहेत किंवा वेगवेगळे भाव आहेत. तर हे ज्ञान म्हणजे असं तुम्हाला वाटतं आहे, का तुम्हाला तिसरं वाटतं आहे, की आणि जे ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ध्यानाला तमोगुणी ज्ञान असं म्हणतात. म्हणजे जे ज्ञान आहे अ, ते एकाच कार्यरूपी शरीरात पूर्ण सारखे आसक्त असते. तसेच ते युक्तिशून्य किंवा तात्विक अर्थाने अ, रहित किंवा तुच्छ असते. ठीक आहे. म्हणजे असं जे ज्ञान आहे किंवा असं सगळ्यांना वाटतं आहे. तर आता याच्यातलं तुम्ही स्वतःला काय रेटिंग करतात?
म्हणजे 3, 2, 1 हे तुम्ही मनात ठरवून घ्या किंवा तुमच्याकडे कुठे असेल पेपर पेन तर त्याच्यावर लिहून घ्या. ठीक आहे. मग आताची नेक्स्ट स्लाइड. म्हणजे ज्याला जे हां. आता माझी नेक्स्ट स्लाइडवर काय आहे बघूया. भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारच्या क्रिया. आता 3 प्रकारच्या क्रिया पण त्याच्यावर पण 3, 2, 1 हां, तर तुम्हाला आता जे कर्म नेमलेले आहे, आसक्तीशिवाय केले जाते, ते जे राग, द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. आता हे तुम्हाला असं वाटतंय का? तर 3 रेटिंग द्या. परंतु फळ आणि आता मग असं नसेल वाटत तर तुम्हाला हे वाटतंय का, की परंतु फळ आशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मी त्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते, तो रजोगुणी कर्म आहे. का तुम्हाला असं वाटतं आहे, की हे मी करतो आहे, की दुसरं कोणी नाही करत आहे, असं काही तुम्हाला वाटतं आहे, तुम्हाला फळाची अपेक्षा आहे, तर तुम्ही स्वतःला 2 रेटिंग द्या. आणि जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशाची अवहेलना करून व भावी बंधनांची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्या क्लेश देण्याने केले जाते, त्याला तामसिक कर्म म्हणतात. की यातलं तुम्हाला काय वाटतं आहे, की तुम्ही असं काही करतात, तर तुम्हाला 1 रेटिंग द्या. ठीक आहे. मग आता जी नेक्स्ट स्लाइड. म्हणजे तुम्ही पहिल्या स्लाइडला पण रेटिंग दिलं तुम्हाला, आता ह्या स्लाइडला पण रेटिंग दिलंय. तर आता ते तुम्ही पहिल्या ह्याचे मार्क्स आणि आताचे हे पॉइंट्स तुम्ही ऍड करा. ठीक आहे. मग आता जी नेक्स्ट स्लाइड. आता आता ह्या ह्याच्यामध्ये बघा, जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकार विना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करत राहतो, त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. म्हणजे आता सात्विक कर्ता म्हणजे कोण? की ज्याला काही अहंकार नाही आहे, की उत्साह आहे, सगळ्याच गोष्टीत उत्साह आहे आणि दृढ निश्चय आहे आणि मग अशा याच्याने तो आपलं काम करतो आहे, कर्म म्हणून करतो आहे. तो सात्विक कर्म करता आहे. तर तुम्ही ह्या कॅटेगरीत फॉलो करतात का? तर 3 गुण द्या. नाहीतर जो करता कर्म आणि कर्मफल प्रती आसक्त होऊन फळांना बघू इच्छितो आणि जो लोभी शाळा अपवित्र व सुख-दुःखामुळे विचलित होणार असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हणतात. म्हणजे तो काम करतो आहे, सचोटीने करतो आहे किंवा कष्ट करतो आहे, पण तो स्वतः म्हणजे स्वतःला कर्ता समजतो आहे किंवा त्याला कर्माची अपेक्षा आहे, कर्मफळाची अपेक्षा आहे किंवा जेवढं आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे थोडासा लोभीपणा आहे किंवा असं जो सुख-दुःखाने विचलित असतो, ज्याला अपवित्र म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची हे असते, त्याला असा तो रजोगुणी कर्ता असतो. तर तुम्ही ह्या कॅटेगरीत फॉलो करत असाल तर तुम्ही 2 रेटिंग द्या. आणि जो कर्ता नेहमी शास्त्रविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव आणि काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमगुणी कर्ता असं म्हणतात. म्हणजे कधी-कधी एखादा खूप हट्टीपणा करतो किंवा आपण जे सांगू किंवा शास्त्राला विरुद्ध असं काम करत असतो. कायम दुसऱ्याची अवहेलना करतो, अपमान करतो आणि तो आळशी पण आहे. काम म्हणजे त्याला अ, करायचं म्हणून करायचं, जाऊ दे आता करू, नंतर करू असं. म्हणजे असा जो तमोगुणी कर्ता असतो. तर तुम्ही ह्या कॅटेगरीत फॉलो करता, तर तुम्ही स्वतःला 1 पॉइंट द्या. ठीक आहे. आता तुमचे पहिलं स्लाइड, सेकंड स्लाइड आणि आता ही थर्ड स्लाइड हे तिघांचे तुम्ही रेटिंग ऍड करा. ठीक आहे. मग आता जी नेक्स्ट स्लाइड. आता हे 4थी स्लाइड आहे. हे पार्थ, ह्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती कार्य आणि सहकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो तो सात्विक बुद्धी आहे. म्हणजे आता बुद्धीचं सांगितलेलं आहे, की ज्यांना फरक समजतो, की म्हणजे ज्यांच्या बुद्धीद्वारे त्यांना मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती कार्य आणि सहकार्य, भय, निर्भय, बंधन किंवा मोक्ष म्हणजे हे जाणतो किंवा यातला जो फरक समजतो त्याला सात्विक बुद्धी म्हणतात. आणि म्हणजे तुम्ही जर ह्याच्यात फॉलो करत असाल तर तुम्ही 3 रेटिंग द्या. हे पार्थ जी बुद्धी, धर्म आणि अधर्म काय आणि सहकार्य यामधील भेद जाणू शकत नाही, त्याची बुद्धी जी असते ती राजसी बुद्धी असते. म्हणजे धर्म, अधर्म याच्यातला फरक न जाणणारा
किंवा कार्य सहकार्य यातला भेद न जाणणारा, असं जो असतो तर ती राजसी बुद्धी असते. जर तुम्ही याच्यात जर हे करत असाल, फॉलो करत असाल, तर तुम्ही स्वतःला 2 रेटिंग द्या. आणि तो तिसरा आहे, भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्ध धर्माला व अ, व धर्माला समजते, जी बुद्धी धर्माला सर्व समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. की म्हणजे त्यांची बुद्धी ही धर्म अधर्म यातला फरक समजत नाही किंवा काहीतरी विपरीतच त्यांचं म्हणजे त्यांचा जो मार्ग असतो तोच मुळात चुकीचा असतो. त्यांचं ते कार्य जे असतं तेच विपरीत असतं, चुकीचं असतं. अशा आणि ते भ्रमाच्या अ, अ, आणि अंधकाराच्या प्रभावाने प्रभावित झालेले असतात आणि त्यांचा मार्गही तोच अवलंबलेला असतो. तर असे लोक तामसिक असतात. ठीक आहे. त्यांची बुद्धी ही तामसिक बुद्धी असते. तर तुम्ही कोणी जर याच्यात फॉलो होत असाल तर 1 रेटिंग द्या. म्हणजे पहिल्या 3 स्लाईड आणि आता ही 4थी स्लाईड. आता ते तुम्ही तुम्ही हे पॉइंट्स हे ॲड करा. मग आता जी नेक्स्ट स्लाईड. आता याच्यात काय सांगतायत बघूया. आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तर निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. आता निश्चय, आता आधी कर्म सांगितलं, क्रिया सांगितली, बुद्धी सांगितली, कर्ता सांगितलं. आता जो निश्चय आहे तो, की त्याच्याबद्दल पण भगवंत सांगता आहेत. म्हणजे जे आपण 5 हे सांगितले की नाही, 5 घटक, तर तेच, की अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियाच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. आणि तुम्ही जर सगळं म्हणजे पणाला लावत असाल, की सगळं एकत्र म्हणजे अ, एकाग्रतेने करत असाल, तर तुम्ही या कॅटेगरीत फॉलो व्हाल. किंवा आता नाहीतर काय सांगता आहे, की परंतु हे अर्जुन, या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना सतत असतो, तो निश्चय राजसिक होय. म्हणजे धर्म, अर्थ, काम यां ह्या फळांची जी आपल्याला इच्छा धरून आपण निर्धार आहे. पण त्याला त्या फळांची सुद्धा अपेक्षा आहे किंवा तो बघत असतो, की मला यातलं काय मिळतंय? म्हणजे म्हणजे माझे काय बेनिफिट्स मिळतायत किंवा काय म्हणजे कामाची मी काम केलं, निर्धाराने केलं, प्रयत्न केले, प्रामाणिकपणे केले. पण मग आता रिझल्ट काय? तर ह्याची जी अपेक्षा करतो किंवा ह्या पद्धती हे मनात धरून जो निश्चय करतो तो राजसिक निश्चय आहे. आणि आता तिसरं, म्हणजे हे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 2 रेटिंग द्या. आणि तिसरं काय, हे पार्थ, जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. म्हणजे आता ह्याच्यात हे स्वप्नरंजन करतो किंवा घाबरलेला असतो, शोक करतो, विषाद करतो किंवा मोहाच्या पलीकडे हे सगळ्या गोष्टी त्याला म्हणजे हव्याच असतात. आसक्ती हवीच आहे. सगळं हवंच आहे, की म्हणजे इतका मोह आहे सगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्या पलीकडे काही आहे असं त्याला वाटतच नाही. ती दुर्बुद्धी म्हणजे तामसी बुद्धी होय, असं इथे भगवंत सांगत आहेत. तुम्ही जर याच्यात फॉलो करत असाल, तर तुम्ही स्वतःला 1 रेटिंग द्या. आता पहिले 4 स्लाईड आणि आता ही 5वी स्लाईड. पॉइंट्स ॲड करत राहा. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता इथे काय सांगतायत बघूया. जे आरंभी विषासमान प्रतीत होते, परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख असं म्हटलं आहे. म्हणजे सुरुवातीला असं आपल्याला वाटतं, की खूप त्रास आहे किंवा विषासमान तर विष कसं असतं, म्हणजे तसा इतका त्रास आहे असं वाटतं. पण शेवटी तुम्हाला त्याचा चांगला अमृततुल्य असा अनुभव येतो. आता अमृत कसं एकदम म्हणजे खूप छान अनुभव येतो किंवा अनुभव येते ते. आणि जे मनुष्याच्या ठिकाणी सर्व साक्षात्काराची जागृती करते त्याला त्या सुखाला सात्विक सुख म्हटलं आहे. म्हणजे एखाद्याला सुरुवातीला खूप त्रास असतो, खूप त्रास असतो. पण नंतर शेवटी त्याला त्या त्रासातून मुक्त होते आणि त्यातला तो जो परमानंद मिळतो किंवा तो जो आनंद असतो, त्याला अमृताची त्यांनी उपमा दिलेली आहे, जो अमृततुल्य असतो. तर अशाला आणि त्याला साक्षात्काराची म्हणजे स्वरूप साक्षात्काराची जागृती होते. त्याला सात्विक सुख म्हटलेलं आहे. आता इंद्रियांच्या तर तुम्ही याच्यात फॉलो करत असाल तर 3 रेटिंग द्या. इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख
जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु जे विषयाप्रमाणे असते, त्या सुखाला राजसिक सुख असे म्हणतात. म्हणजे आपल्याला जे म्हणजे आता इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाला नाही. म्हणजे एखादा आपण फॉर एक्झाम्पल आता आपली जी इंद्रिय आहेत, तर आता आपण खाण्याचं उदाहरण तर बेस्ट आहे. म्हणजे आपल्याला काहीही खायला आवडतं. आपण मग हे खा, ते खा. हे स्नॅक्स फूड, जंक फूड म्हणजे इतकं आपण हल्ली सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आणि मग आपल्याला ते किती हां, आज मी हे खाल्लं, हां, आज मी ते खाल्लं आणि मग आपल्याला त्याला एक वेगळा आनंद असतो. पण नंतर घरी गेल्यानंतर किंवा दुपारी, रात्री झोपताना ॲसिडिटी, अपचन आणि मग आपण मग हे घेऊ, जेलीसिल घेऊ, हे घेऊ, ते घेऊ. म्हणजे हे जे आहे सुरुवातीला आपल्याला छान वाटतं, अमृतासारखं वाटतं. हां, आज मी हे खाल्लं, आज मी ते म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं. इंद्रियांच्या विषयांशी संयोग. म्हणजे की जे आपले इंद्रिय आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी आपण एखादी केलेली क्रिया, ती सुरुवातीला आपल्याला छान वाटते. पण त्याच्या त्या शेवट असतो किंवा काय तो आपल्याला त्रासदायक ठरतो किंवा ह्याच्या सारखा ठरतो. तर अशा सुखाला त्या त्या काय म्हणू शकतो क्षणिक सुखाला राजसिक सुख असं म्हणतात. आणि याला असं जर तुम्ही फॉलो करत असाल तर 2 रेटिंग द्या. आणि जे सुख स्वरूप साक्षात्कार याकडे लक्षच देत नाही. जे आरंभापासून शेवटापर्यंत मोहमायी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, या सुखाला तामसिक सुख म्हणतात. काही-काही लोकांना लोळायला इतकं आवडतं, इतके आळशी असतात. सकाळ झाली की आपल्याकडे म्हणतात सकाळी लवकर उठावं. पण तर 11-12 वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत गादीत लोळत असतात किंवा झोपलेले असतात. आळशी असतात आणि त्याच्यातच त्यांना आनंद लागतो. परत मग ते लोळूनच ते मोबाईलवर काहीतरी बघ, हे बघ म्हणजे हे अ, असे जे लोकं असतात, की म्हणजे ह्या लोकांना तामसिक सुख आणि मग त्यांना त्याच्यात आनंद वाटतो, की आळसासारखं लोळत पडायचं, काही नाही करायचं. सगळं मला आपल्याला आणि परत सगळ्या गोष्टींची अपेक्षा, की मला हे पाहिजे, ते पाहिजे सगळं. आणि अशा लोकांना असं जे आनंद किंवा त्यांना जे सुख असतं त्यांना तामसिक सुख म्हणतात. तुम्ही जर याच्यात फॉलो करत असाल, तर तुम्ही स्वतःला 1 रेटिंग द्या. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता निकाल. आता तुम्ही तुमचं टोटल केलीये का? ठीक आहे. ह्या 6 स्लाईड होत्या. तर 6 स्लाईड मधलं तुम्ही तुमचं जर टोटल केली असेल, तर मला चॅट बॉक्समध्ये पटापट सांगा आणि मग आपण इथं काय आहे ते पण म्हणजे काय रिझल्ट आहे तो पण बघूया. चांगला वाईट काय रिझल्ट आहे. केलं का टोटल? 6 स्लाईड्स होत्या. हरे कृष्णा. मला टाकताय का चॅट बॉक्समध्ये? माताजी तुम्ही क्लिक करा आणि आता तुम्हीच ठरवा तुमचं कशामध्ये फॉलो करतात ते. माताजी क्लिक करा. आता ज्यांची टोटल 18 झालेली आहे, ते म्हणजे एकदम छान. जे 6 पेक्षा ज्या जवळ आहेत, तर त्यांना थोडंसं अजून कष्ट घ्यायचे आहेत किंवा ते छान नाहीये म्हणजे आपल्याला त्याला थोडंसं प्रयत्न करायचे आहे. आणि जे 12च्या जवळ आहेत ते थोडेसे अजून म्हणजे स्वतःला आपण डेव्हलप करू शकतो आणि आपण 18 पर्यंत येऊ शकतो. ओके माताजी. छान. प्रभूजी? ओके. छान. म्हणजे तुमचं 18 तुमचं हे झालं म्हणजे तुम्ही तर बेस्ट झालात. ओके. माताजी नेक्स्ट स्लाईड. आता ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला सात्विक समज. म्हणजे आपल्याला भगवंताने सांगितलं आहे, की इथल्या ह्या ज्या सृष्टीचा उगम माझ्यापासून झालेला आहे आणि ह्या सृष्टीमधले जेवढ्याही योनी आहेत किंवा जे सगळं काही आहे, त्याच्यामध्ये माझा अंश आहे. आणि म्हणजे प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये मा माझाच अंश आहे किंवा माझाच रूप आहे. आणि जे अविभक्त आध्यात्मिक स्वभाव म्हणजे ज्याला हे ज्ञान आहे किंवा ज्याला ही जी समज आहे, त्या समजेला किंवा त्या ज्ञानाला तू सात्विक ज्ञान किंवा सात्विक समज असं समज. म्हणजे म्हणजे त्याला ती सात्विक समज म्हणजे सात्विक अंडरस्टँडिंग. समज म्हणजे अंडरस्टँडिंग जे आहे, की त्याला ही समज आहे, त्याला हे ज्ञान आहे.
त्याला तू सात्विक आहे असं समज. माताजी नेक्स्ट स्लाइड. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय आहे. म्हणजे आता इथे सांगता आहेत की जो निश्चय अचल आहे, म्हणजे जो खंबीर आहे, की आपल्या सगळं तन, मन, प्राण सगळं इंद्रियांना आपण शिस्त लावलेली आहे आणि असा जो निश्चय आहे, असा जो दृढ निश्चय आहे, तो सात्विक निश्चय आहे. म्हणजे सकाळी लवकर उठणं, त्याच्यानंतर आपण सकाळी लवकर उठल्यानंतर आपण ध्यानधारणा करणं किंवा आपण म्हणजे आपली जी वेळ आहे, वेळेचं जे नियमन आहे, तर त्याच्यानंतर मग आपण अभ्यास करणं किंवा तुम्हाला ऑफिसला जात असाल तर ऑफिसला जाणं, शाळा कॉलेज असेल तर ते करणं, त्याच्यानंतर घरी येणं, घरी गेल्यानंतर थोडंसं म्हणजे आपला जो वेळ जो आहे तो सत्कारणी लावणं आणि स्वतःला एक डिसिप्लिन लावून घेणं. ठीक आहे. तर त्याला ते जे डिटर्मिनेशन लागतं किंवा तो जो निश्चय लागतो आणि सगळ्या गोष्टी कशा निश्चयाने आणि ज्या सात्विक गोष्टी ज्या आहेत किंवा जे चांगली कर्म आहेत, जे सत्कर्म जे आहेत, तर त्याला आपण सात्विक निश्चय असं म्हणतो. म्हणजे आपल्या शेजारच्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे, की म्हणजे श्रील प्रभुपाद यांचं हे दाखवलेलं आहे, की ते सकाळी लवकर उठून म्हणजे सर्वांबरोबर म्हणजे प्राणायाम वगैरे सगळं करून, योगा करून ते वॉकला जात होते. वॉक बरोबरला जाताना त्यांचे सोबत जे त्यांचे फॉलोअर्स होते किंवा अनुयायी होते, त्यांना पण ते काहीतरी सांगत आहेत, ज्ञान देत आहेत. त्याच्यानंतर 8 वाजता ते त्यांचं कीर्तन, संकीर्तन सगळ्यांना भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम किंवा अजून दुसरं काही त्याच्याबद्दल ते समजावून सांगतायत. म्हणजे संकीर्तन सुरू आहे. त्याच्यानंतर परत 5 वाजता त्यांना काही अनुयायी येतातच आहेत, फॉलोअर्स येतातच आहेत. त्यांच्या काही क्वेरीज आहेत किंवा काय आहेत ते सॉल्व्ह करत आहेत. त्याच्यानंतर रात्री 1 वाजता ते अभ्यास करत आहेत किंवा म्हणजे 24 तास त्यांनी स्वतःला याच्यामध्ये गुंतवून घेतलेलं आहे आणि डिटर्मिनेशन इतकं की त्यांचं तन, मन, धन, प्राण सगळं त्याच्यामध्ये त्यांनी ओतून ते करत आहेत. तर हे म्हणजे असा जो निश्चय आहे किंवा असं जे एखादं कर्म आहे त्याला सात्विक कर्म म्हणतात किंवा सात्विक निश्चय म्हणतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता भौतिक स्वरूपाच्या पद्धतींवर आधारित 3 प्रकारच्या क्रिया. आता काय आहेत त्या बघूया. शमोदमस्तपं शौचं शान्तिराजवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजम. म्हणजे शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार जे ब्राह्मण कर्म करतात. म्हणजे आतला आपण जे 4 वर्ण जे होते, तर ते इथे त्यांची जे काही क्रिया आहेत किंवा त्यांचे जे काही कर्म आहेत, ते आता भगवंतांनी एक्सप्लेन केलेले आहेत. तर ब्राह्मण कर्म म्हणजे आपण ज्याला ब्राह्मण म्हणतो, म्हणजे आपल्याला आपण आधी सुद्धा पाहिलेलं आहे आणि आता भगवंत परत एक्सप्लेन करत आहेत, की हे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य आणि क्षुद्र. तर हे जन्मानुसार तुमचं म्हणजे जात आणि धर्म हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये समजतं, की हे मानव निर्मित आहे. आणि जे आपल्याला शास्त्रांमध्ये दिलेलं आहे, की तुमच्या कर्मानुसार तुमचं काय म्हणतात ते हे निश्चित होतं, की तुम्ही कोण आहात ते. की जो आपण जे कर्म करतो त्यानुसार त्याची तुम्हाला ते नाव दिलं जातं. म्हणजे आता हा ब्राह्मण कर्म करतात. ब्राह्मण कर्म करतात म्हणजे काय करतात ते? ते ज्ञानी असं म्हणजे त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे. ते बुद्धिमान आहेत. ते धार्मिक आहेत. त्यांच्यामध्ये शांतता, आत्मसंयम, ते तपस्वी असतात. ते अत्यंत पवित्र असतात, सहनशील असतात, प्रामाणिकपणा असतात आणि आपल्या या गुणांनुसारच त्यांचं आचरण असतं आणि ते हेच ज्ञान किंवा हेच आचरण हे ते दुसऱ्यांना देतात. म्हणजे ते त्यांच्या अनुयायांना देतात. त्यांच्याकडे लोकं शिकायला येतात किंवा ते ज्ञानार्जनाचं काम करतात. त्यांना ब्राह्मण असं म्हणतात
की ना की जन्मानुसार आपण ब्राह्मण असतो, तर आपण आपल्या कर्मानुसार ब्राह्मण असतो. आता इथे काय सांगतायत बघूया. शौर्यम तेज धृतिर्दाक्षम युद्धे चापप्यलायनम दानामीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. म्हणजे शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. म्हणजे जे शूरवीर आहेत, तेजस्वी आहेत, त्यांचा निर्धार पक्का आहे, युद्धामध्ये ते धैर्यवान आहेत, औदार्य दाखवतायत, ते लोकांचं रक्षण करत आहेत, त्यांच्याकडे लीडरशिप क्वालिटी आहे. असे जे कोणी आहे म्हणजे असा ज्यांचा गुण आहेत किंवा असे जे वागतात ते क्षत्रिय कर्म करतात, म्हणजे त्यांना क्षत्रिय असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता सांगतात की कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम परिचार्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. म्हणजे जे कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे. म्हणजे जे शेतकरी आहेत किंवा गोपालन करतात किंवा जे व्यापार करतात, म्हणजे सोनार, चांभार, सुतार, लोहार वगैरे जे आपल्याकडे आहेत की नाही, म्हणजे ती कामं करतात, ते व्यापार जो करतात, की त्यांना वैश्य असा त्यांचा स्वभाव वैश्यजन्य स्वभाव आहे. म्हणजे ते व्यापारी करतात, जे व्यवसाय करतात ते वैश्य असं आहे, वैश्य कर्म आहे असं म्हणतात. आणि जे श्रम करतात, इतरांची सेवा करतात, म्हणजे ते परिश्रम म्हणजे त्यांचं कष्टाचं काम आहे किंवा इतरांच्या हाताखाली काम करत आहेत किंवा इतरांची सेवा करत आहेत, ते शूद्रांचं कर्म आहे. त्याला शूद्र कर्म असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे जे 4 कर्म आहेत, ब्राह्मण कर्म, क्षत्रिय कर्म, वैश्य कर्म आणि शूद्र कर्म. आणि ह्या अशानुसारच आपले वर्ण निश्चित झालेले आहेत, की तुम्ही काय काम करता आहेत त्याच्यानुसार, की ना की आपला म्हणजे जन्मानुसार जे काय आपण आता जे सगळं जे असतं की नाही जाती, धर्म वगैरे हे सगळं मानव निर्मित आहे. असं आपल्या शास्त्रामध्ये त्याचा आधार नाही. माताजी नेक्स्ट स्लाइड. यत् प्रवृत्ति भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्माणां तमभ्यश्च सिद्धिं विन्दति मानवः. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे आपण सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची जर पूजा केली किंवा त्याची जर आपण भक्ती केली, तर आपले जी काही कर्म आहे तर त्यानुसार तो सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे आता इथे शेजारच्या ह्याच्यात दिलेलं आहे, एक गोपालनाचं काम करतो, एक शेतकरी आहे, एक ब्राह्मण आहे. म्हणजे मगाशी जे सांगितलं ते, की जे एका स्लाइडमध्ये काय आहे, की ते ब्राह्मण कर्म करत आहेत. म्हणजे ते ज्ञानार्जनाचं काम करत आहेत. दुसऱ्या ह्याच्यात ते रक्षणाचं काम करतायत, युद्धात म्हणजे हे ते क्षत्रिय आहेत. एका ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, की ते दुसऱ्याची सेवा करतात. म्हणजे ते कृषीचं काम करत आहेत आणि ते कोणाची म्हणजे हे चारही आपले जे वर्ण आहेत तसं त्यांनी ते दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे तर ते त्यांचे कर्म करून ती भगवंताचीच पूजा आहे असं करून आपल्या कर्माद्वारे त्याचे ते जर प्रामाणिकपणे केलं किंवा ते भगवंताचं आहे असं समजून केलं, तर ते करता करता सुद्धा ते सिद्धी प्राप्त करू शकतात, भगवंताला प्राप्त करू शकतात. त्यांनी जर ते प्रामाणिकपणे केलं तर, असं इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत. माताजी नेक्स्ट स्लाइड. श्रेयान स्वधर्मो विगुण पर परधर्मास्नुवष्टितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. म्हणजे मनुष्याने आपापल्या प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरूनच सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. म्हणजे आता भगवंतांनी मगाशी एक्सप्लेन केलं, की तुमचा म्हणजे तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा क्षुद्र आहे कशामध्ये फॉलो करता आहात, तर ते तुम्ही जर कर्म जे आहे, की माझं हे कुठलंही कर्म जे आहे ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. ते जे कर्म आहे ते श्रेयस्करच आहे, की म्हणजे हे या शूद्राचं कर्म म्हणजे कनिष्ठ किंवा ब्राह्मणाचं श्रेष्ठ किंवा वैश्याचं श्रेष्ठ किंवा क्षत्रिय म्हणजे श्रेष्ठ असं काही नाही.
सगळे समान आहेत. सगळ्यांची आपल्याला समाजाला ह्या सृष्टीला गरज आहे आणि त्यानुसार त्यांना ती त्यांच्या काय म्हणतात ते त्यांच्या स्वभावानुसार त्यांना ते कर्माची विभागणी केलेली आहे. तर तुम्ही ते आपलं कर्म करून, आपलं श्रेयस्कर समजून, आपल्या भगवंताला स्मरून ते कर्म करा आणि तेच श्रेयस्कर आहे, की मला माझं कर्म सोडून म्हणजे वैश्याला त्याचं कर्म सोडून त्याने क्षत्रियाचं करायला जावं किंवा त्याने ब्राह्मणाचं करायला जावं किंवा ब्राह्मणाने त्याचं सोडून शूद्राचं करायला जावं, क्षत्रियालाचं करायला जावं असं नाही. आपलं जे कर्म आहे ते अधिक श्रेयस्कर आहे असं समजून ते पूर्ण रीतीने करणं, ते स्वीकारणं, ते सदोष म्हणजे त्याच्यात परफेक्ट करणं असं असं इथे भगवंत सांगतायत, की ते श्रेयस्कर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंच कधीच पाप लागत नाही. आता म्हणजे जसं क्षत्रियाने जर एखाद्याला बाण मारला आणि जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याला मृत्यूचं पाप लागत नाही. कारण त्याने कोणाचं तरी रक्षण केलेलं आहे. युद्धामध्ये त्याचं जे कर्तव्य कर्म आहे, ते त्याने केलेलं आहे. तसं आता इथे बाजूच्या स्लाइडमध्ये दाखवलं, की त्यांनी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यांना लाईनीने उभं केलं आहे. त्याच्यात फिश म्हणजे मासा आहे, हत्ती आहे, पेंग्विन आहे, माकड आहे, पक्षी आहे, कुत्रा आहे, सगळे आहेत. आणि त्यांना सांगितलंय तुम्ही झाडावर चढा. आता माकड सडसड झाडावर चढेल. हत्ती चढू शकेल का? मासा चढू शकेल का? कुत्रा पण एक थोड्याशा ह्याच्यापर्यंत जाईल. त्याच्यापेक्षा वर जाईल का? पक्षी उडत-उडत वर जाऊ शकतो. म्हणजे ज्याचं जे कर्म आहे, ज्याच्या याच्यानुसार जे कर्म आहे, शरीर धर्मानुसार, स्वभावानुसार जे कर्म आहे, ते त्याचं हे कर्म आहे. त्याला कोणालाही कुठलंही कर्म सूट होत नाही. म्हणजे आता हत्ती सगळ्यांमध्ये बलाढ्य आहे. पण तो त्या झाडावर चढू शकेल का? पण त्याच तो एवढूसा पक्षी तो सहज त्या वर टोकापर्यंत उडत-उडत जाईल. कारण की उडणं त्याला माहिती आहे. हत्तीचं ते कर्म हे आहे का? नाही. त्याचा तो स्वभाव गुण आहे का? नाही. तर त्याचप्रमाणे इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करतात, तुमचा जो स्वभाव आहे, त्याला अनुसरून जे योग्य आहे ते कर्म करा आणि त्याच्याने तुम्हाला कुठलंही पाप लागत नाही. माताजी नेक्स्ट स्लाईड. जो आत्मसंयमी, अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. म्हणजे आत्मसंयम, आसक्ती नाही म्हणजे अनासक्त आहे. आणि सगळ्या भोगांना म्हणजे जे आपले जे काही भोग आहेत, त्यांना तो तुच्छ लेखतो. तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणार म्हणजे संन्यासाद्वारे म्हणजे त्याने ह्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. म्हणजे तो त्याचं कर्म करतो आहे, पण त्याने ह्या गोष्टींच्या फळाचा त्याग केलेला आहे. त्यामुळे तो ह्या कर्मबंधनातून मुक्त झालेला आहे आणि मग तो अशा अवस्थेला म्हणजे तो परिपूर्ण अवस्थेला, परमोच्च अवस्था प्राप्त करतो, असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तींच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्य अहंकार, मिथ्य बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्व रहित असतो आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच प्रगत करतो. म्हणजे शेजारच्या स्लाइडमध्ये सांगितल्याप्रमाणे तो जो तिथे ते योगी बसलेले आहेत किंवा जे महाराज बसलेले आहेत, ते काय आहेत की त्यांचा निश्चय दृढ आहे. त्यांनी सगळ्यांचा इंद्रिय तृप्तीचे म्हणजे आसक्तीचा सगळ्या इंद्रियांची जे आसक्ती आहे तिचा त्याग केलेला आहे. त्यांना कोणाबद्दलही द्वेष किंवा मत्सर वाटत नाही. ते एकांत स्थळी राहू शकतात आणि ते कंदमुळं फळं खाऊन म्हणजे असा आहार करून आपलं शरीर, आपली वाणी म्हणजे आपलं वाचा, आपलं मन ते संयमित ठेवतात, की बुद्धी स्थिर आहे आणि ते समाधी अवस्थेपर्यंत म्हणजे पोहोचू शकतात किंवा पोहोचलेले आहेत. त्यांना अहंकार किंवा कुठलाही गर्व
वगैरे असं याच्यातून ते बाहेर आलेले आहेत. तर असे लोक निश्चितच प्रगती करतात, असं भगवंत इथे सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्वता ततो माव तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला माझ्या सर्वोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात आपण केव्हा जाऊ शकतो, की जेव्हा आपण भक्ती करतो आहे, आपण नामजप करतो आहे, तेव्हाच. म्हणजे आपण भक्ती ला सुरुवात केली, त्याच्यानंतर हळूहळू आपली प्रगती झाली. जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही, आपण केजी मध्ये ऍडमिशन घेतली, सिनियर केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, मग फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, आणि मग असं करत करत आपण पीएचडी पर्यंत पोहोचतो. म्हणजे तसंच भक्तीमध्ये सुद्धा असंच आहे. आणि मग जेव्हा पीएचडी पर्यंत पोहोचतो म्हणजे काय, की आपण भक्तीद्वारे आपण भगवंताचा पुरुषोत्तम रूप किंवा त्याला आपण आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो किंवा आपल्याला ती अनुभूती येते. तेव्हाच आपण, आणि अशाच वेळेस आपण भगवत धामामध्ये म्हणजे आपल्याला मोक्ष मिळेल, म्हणजे आपण गोलोकामध्ये जाऊ शकतो. असं इथे भगवंत सांगत आहेत, की एकच पर्याय आहे, माझी भक्ती करणे, आणि त्या भक्तीद्वारेच तुमची प्रगतीही होईल आणि तुम्ही भगवत धामात प्रवेश करू शकाल. माताजी नेक्स्ट स्लाइड. सर्व कर्मण्यापि सदा कुर्वाणो मद्व्यापाश्रय मत्प्रसादाद वाप्नोती शाश्वतम पदम वयम. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली आणि माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. म्हणजे जशी जी आपल्याला 4 कर्म सांगितली, आणि तो जो भगवंताचा भक्त असेल, तर आता अर्जुनाला प्रश्न होता की नाही, मी या सगळ्यांना युद्धामध्ये मारलं तर मला पाप लागेल. तर इथे भगवंत तेच सांगत आहेत, की तुझा स्वभाव जो आहे, म्हणजे तू क्षत्रिय आहेस, तर तू तुझं जे कर्म करीत आहेस, आणि शुद्ध भक्त, अर्जुन हा तर शुद्ध भक्त आहे, तो कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही वर्णाचं कुठलंही कर्म करत असला, पण तो माझ्या आश्रयाखाली आहे. माझ्यामुळे माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते, असं भगवंत सांगतायत. माताजी नेक्स्ट स्लाइड. मच्चिता सर्व दुर्गाणी मत्प्रसादात रिष्यसी अथ चेत्वमहंकारान्न शोष्यसी विनक्ष्यसी. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील, आणि तथापि जर तू अशा भावने ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर तुझा नाश होईल. म्हणजे तू ही भावना ठेवलीस की हे हे जे आहे हे की हे भगवंतानेच नियोजन आहे, किंवा भगवंतालाच हे कर्म माझं जे आहे हे अर्पण करायचं आहे माझं, तर त्याच्या कृपेने मला हे करायचं आहे, असं जर तू करशील तर तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकट किंवा जे प्रत्येक चढ उतार आहे तर तू सहजपणे पार करून जाशील. आणि जर तू असं न समजता किंवा तू तुझे कर्म अहंकाराने करत राहिला, किंवा मी करता आहे, हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे, किंवा मला हे काय आता भोगायला आलेलं आहे, माझ्या वाट्याला काय आलेलं आहे, म्हणजे चढ उतार, म्हणजे चढ म्हणजे तुम्हाला जर चांगलं झालं तर तुम्ही मीपणाच दाखवाल, अहंकार दाखवाल. काही कमी हे जरी झालं तरी तुम्ही म्हणजे की माझ्या वाट्याला हे काय आलं, भगवंताला दोष देऊन वगैरे, म्हणजे असं जर तुम्ही काही करत असाल तर ते तुम्ही तुम्ही स्वतःचा अधःपतन करून घेतात. म्हणजे तुम्ही असं कराल तर तुमचाच नाश होईल, असं भगवंत सांगत आहेत. म्हणजे तुम्ही जर भगवंताला शरण गेलात तर भगवंत तुम्हाला तारून नेईल, आणि नाही गेला तर तो तुम्हाला इथेच परत या चक्रात अडकायचं आहे, तुमचं अधःपतन आहे, असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन्स सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनलेल्या यंत्रावर आरूढ आहेत.
म्हणजे भगवंतांनी परत तेच सांगत आहेत, की सर्व मध्ये भगवंताचा अंश आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो स्थित आहे. आणि त्याचं जे सर्व जीवांमधलं जे भ्रमण जे निर्देशित करतोय, की म्हणजे प्रत्येकाचा जो प्रवास आहे, जीवन प्रवास जो आहे, तो त्याने ऑलरेडी आधीच हे करून ठेवलेला, नियोजनबद्ध आहे. त्यामुळे तू फक्त काय कर, की तू ह्या मायेने बनलेल्या यंत्रावर आरूढ हो. म्हणजे रस्ता आहे, गाडी आहे. तुला फक्त त्या गाडीत बसायचं आहे आणि ती गाडी चालवायची आणि त्या रस्त्यावरून तुला फक्त चालत जायचं. म्हणजे ती गाडी चालवत, चालवत पुढे जायचं आहे. कारण की रस्ताही जो आहे, तो भगवंताने बनवून ठेवला आहे. ती गाडीसुद्धा भगवंताने तयार करून ठेवलेली आहे. तुला फक्त त्याच्या ड्रायव्हर सीटवर बसायचं आहे. कारण की तुझ्या मार्फत भगवंताला त्या रस्त्यावरून ती गाडी चालवायची आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं उदाहरण हे, की भगवंत प्रत्येकामध्ये आहेत. त्यांनी त्याचा भ्रमण म्हणजे त्याचा जे काही मार्ग आहे किंवा त्याचा जो काही प्रवास आहे, त्याच्या जीवनामध्ये जे काही होणार आहे, ते त्यांनी ऑलरेडी निर्देशित करून ठेवलेलं आहे. तुला फक्त ह्या मायेने बनलेला म्हणजे तुला या मायेच्या याच्यामध्ये पसाऱ्यामध्ये तुझा जो काही रोल आहे किंवा तुझं जे काही आहे, तू ते फक्त व्यवस्थितरित्या पार कर असं भगवंत सांगत आहे. माताजी नेक्स्ट लाईन. तमेव शरणं गच्छं सर्वभावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्यसी शाश्वतम. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. म्हणजे भगवंत परत काय सांगत आहेत, की हे अर्जुना, भारता म्हणजे अर्जुना, तू भगवंताला पूर्णपणे शरण जा. तुम्हाला त्याच्या कृपेने भगवंताच्या परमेश्वराच्या कृपेनेच तुला दिव्य शांती आणि सनातन परमधाम म्हणजे जे गोलोक आहे किंवा आपण त्याला वैकुंठ लोक म्हणतो, निजधाम म्हणतो, त्याची प्राप्ती होईल. माताजी नेक्स्ट लाईन. की तू मला शरण ये. तू त्याला शरण भगवंताला, कृष्णाला शरण जा, परमेश्वराला शरण जा. आता इथे काय सांगतायत? इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यंतरं मया विमृश्यैत दशेषेण यथेच्छसि तथा कुरु. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितलेले आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. म्हणजे आता भगवंताने सांगितलेलं आहे, की मी तुला आता सगळं सांगितलेलं आहे, की म्हणजे कर्म काय, भक्ती काय, ज्ञान काय. मी तुला एक-एक हळू-हळू गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. काय इंद्रिय आहेत, आपण कोण आहोत, स्वतःची ओळख दिलेली आहे, की तू आत्मा आहेस. तुझ्या शरीराचं काय होईल, शरीराच्या 3 अवस्था काय. म्हणजे सगळं भगवंताने सांगितलंय. म्हणजे भगवंत काय सांगतायत इथे, की मी तुला सगळं गुह्य ज्ञान दिलेलं आहे. भक्तीमध्ये भगवंताचं त्यांनी विराट रूप दाखवलेलं आहे, की भगवंतांनी स्वतःला स्वतः कोण आहेत, ते कोण आहेत किंवा त्यांच्या रूपाने म्हणजे ते आदी, ते अनंत हे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आता त्यांनी सांगितलंय, की मी तुला आता ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. आता आणि तुला जे पटेल तेच तू कर. म्हणजे भगवंतांनी त्याला चॉईस दिलेली आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. म्हणजे जसे मी नेहमी म्हणते, की नाही आपल्याला जे जीवन दिलेलं आहे, की आपल्याला जन्म मिळालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बिटवीन बर्थ आणि म्हणजे बी एंड डी त्याच्यामध्ये सी म्हणजे चॉईस, सी फॉर चॉईस. म्हणजे इथे भगवंत तुम्हाला काय सांगतायत, की मी तुला सगळं सांगितलं आहे. हे तुझ्याकडे रेडी आहे. म्हणजे आता आपल्याकडे भगवद्गीता आहे, आपण त्याचा अभ्यास करतो आहे. पण पुढे कसं वागायचं किंवा आपल्या आचरणामध्ये ते कसं आणायचं? तर हे आपल्या हातात आहे. धिस इज आवर चॉईस. तर आता इथे भगवंत तेच सांगतायत, की अर्जुना मी सांगायचं काम केलेलं आहे, हे ज्ञान आहे, हे सत्य आहे, हे परमसत्य आहे. आता तू थोडा विचार कर, शांत हो आणि मग मला सांग, की तुझं काय असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाईड. माताजी, हरे कृष्णा. नेक्स्ट स्लाईड. माझा आवाज येतोय का? हं. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी नमस्कुरु मामे वैश्यसि सत्.
माताजी मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रयोसी मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू अत्यंत माझा प्रिय सखा आहेस. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमा नमस्कुरु. म्हणजे हा हा आपण आपल्या हे 9व्या अध्यायात पण पाहिलं होतं, की तू सदैव माझे चिंतन कर, माझी भक्ती कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर आणि मलाच नमस्कार कर. अशा पद्धतीने तू निश्चितपणे भगवंताला म्हणजे मला प्राप्त करशील, हे मी तुला निश्चितपणे सांगतो. कारण तू माझा प्रिय, तू माझा भाऊ आहेस, तू माझा भक्त आहे, तू सगळं आहेस, पण त्याचबरोबर तू माझा एक अत्यंत प्रिय सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, असं भगवंत सांगत आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. सर्व धर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज. अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण आहे. मी तुला सर्व पायऱ्यांपासून, तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. भगवंत काय सांगत आहेत, की तू बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग कर, तू मला शरण ये आणि मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. म्हणजे जे अर्जुनाची जी विवंचना होती, अर्जुनाचे जो आपण पहिला अध्याय पाहिला होता, अर्जुन विषाद योग, त्याच्यावरच भगवंतांनी एक 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 गोष्टी सांगितल्या की नाही. आणि त्याच्यातलं त्याला काय होतं, की पाप, करुणा म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याला ज्या वाटत होत्या, भगवंत सांगतो की ह्या सगळ्यापासून तू ह्याचा त्याग कर आणि तू काय धर्म आहे, ते काय योग्य आहे ते तू ठरव आणि मला शरण ये. मी तुला सगळ्या पापातून मुक्त करेल. तू भयभीत होऊ नकोस, तू घाबरू नकोस. माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा. इदम ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यम न च मायोभ्य सुयती. जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच तो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधी सांगू नकोस. त्याचबरोबर भगवंत हेही सांगत आहेत, की जो माझा भक्तच नाही, ज्याला माझ्याबद्दल माझा विश्वासच नाही आहे, जो माझा मत्सर करतो, द्वेष करतो, आज मी हे ज्ञान तुला दिलेलं आहे, मी तुला सांगितलेलं आहे, मी तुझ्याशी शेअर केलेलं आहे, पण हे तू कोणाला सांगू नकोस. कारण की ते सांगून काही उपयोग होणार नाही. तो मूड आहे. परत तुला जे तो तुला अजून 4 गोष्टी काहीतरी सांगेल. परत मग तुझं मन चलबिचल होईल. त्यापेक्षा तू हे कोणाला सांगूच नको. जो माझा द्वेष करतो, जो अभक्त आहे, ज्याला म्हणजे माझ्यावर श्रद्धा नाही, माझ्यावर विश्वास नाही, अशा लोकांना तू हे सांगू नकोस. ठीक आहे, असं भगवंत सांगत आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. यह इदं परमगुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परा कृत्वा मामे वैश्यत्य संशय. जर मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. म्हणजे जे भक्त आहेत, जे खरंच भगवंतावर त्यांची अत्यंत श्रद्धा आहे, ज्यांना भगवंतावर किंवा म्हणजे भक्तीची सुरुवात आहे, पण हे ज्ञान मिळाल्यानंतर त्यांनी भक्तीमध्ये त्यांचं हे वाढवलेलं आहे, नामजप वाढवलेला आहे किंवा भगवंताला बद्दल त्यांनी अजून पण म्हणजे ज्ञान घेण्याची त्यांची इच्छा वाढलेली आहे, उत्कंठा वाढलेली आहे. असे लोक नक्कीच माझ्याकडे परत येतील, यात मुळी संशयच नाही. न च तस्मान् मनुष्येषु काश्चिन्मे प्रियकृत्तमा भविता न च मे तस्मादन्न प्रियतरो भुवी. याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक नाही या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही, की जो माझं रहस्य निश्चितपणे शुद्ध भक्ताला सांगतो आहे, माझ्याकडे तो नक्कीच परत येईल. आणि अशा भक्ताशिवाय म्हणजे जो माझी भक्ती करतो आहे, जो मला प्रिय आहे, अशा भक्ताशिवाय किंवा जो माझी सेवा करतो आहे, अशा
याच्या सेवकाशिवाय मला कोणी प्रिय होणारही नाही आणि कधी झालाही नाही, असं भगवंत सांगत आहेत. म्हणजे जो भगवंताची भक्ती करतो, जो भगवंताची सेवा करतो, ते भगवंताला प्रिय असतात. माताजी नेक्स्ट स्लाइड. म्हणजे आपण इथे शील प्रभुपाद यांचं जे चित्र दाखवलेलं आहे, की त्यांनी भगवंताची भक्ती केली, सेवा केली. आज जगामध्ये भगवद्गीतेचं आपण अध्ययन करतो आहे, भगवद्गीतेचा प्रसार केला, तर ते नक्कीच भगवंताला प्रिय आहे. अध्येष्यते च इमं धर्म संवाद मावयो ज्ञान यज्ञेन तेनाहमिष्ट स्यामिती ते मती. आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतोय, तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. आणि इथे आता भगवंत काय सांगत आहेत, की जो म्हणजे भगवंत सांगतातच आहे, त्यांनी हे पण शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे, की जो भगवद्गीतेचं अध्ययन करतो आहे, जो भगवद्गीता वाचतो आहे, जो पवित्र संवाद आहे, हा 45 मिनिटाचा संवाद होता भगवंत आणि अर्जुनामध्ये. हे ज्या संवादाचा जो वाचतोय, त्याला समजून घेतो आहे, त्याचा अभ्यास करतो आहे, तो पुन्हा पुन्हा वाचतो आहे, की याच्या मागचं कारण काय, याचा अर्थ काय, तो आपल्या बुद्धीद्वारे म्हणजे तो एक प्रकारे माझी पूजाच करतो आहे. जो हे भगवद्गीतेचं वाचन वारंवार करतो आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्या मागचं काय म्हणजे याचा अर्थ काय, याचा भावार्थ काय, की भगवंत असे का म्हणाले आणि आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तो बुद्धीद्वारे भगवंताचं पूजन करतोय, असं इथे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. श्रद्धावानन सुयश्च शृणुयादपि यो नर सोपी मुक्त शुभान लोकान ना प्राप्तो या पुण्यात कर्म म्हण. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो, तर सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक तेथे वास करतात, त्या अशुभ लोकांची तो प्राप्ती करतो. म्हणजे जो श्रद्धेने द्वेष न करता हे जे आहे ते सगळं ऐकून घेत आहेत. आणि पुण्यवान लोक जिथे वास करतात, लोकांची तो प्राप्त चांगला अंग लाभतो, सत्संग घडतो आणि नक्कीच मग ते मोक्षाच्या म्हणजे ती चांगली नेक्स्ट स्लाइड दाखवा माताजी. नष्टमोहम स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयुच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, हे अच्युता, माझा मोह आता नष्ट झालेला आहे. माझ्या कृपेने तुझ्या कृपेने, तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झालेली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. म्हणजे फायनली ह्या 45 मिनिटाच्या संवादामध्ये शेवटी अर्जुन भगवंताला सांगत आहेत, की माझा मोह जो आहे किंवा मी ज्या मोहाच्या विळखात अडकलं होतं, की त्यामुळे त्यांना करुणा वाटत होती, पाप लागेल असं वाटत होतं. म्हणजे जे आपण पहिल्या अध्यायात ती कारणं पाहिली होती की नाही, की त्यांना असं वाटेल की मी माझ्या कुटुंबाचा नाश करतो आहे, पारिवारिक परंपरा, म्हणजे आपण ही जे त्यांना आनंद होणार नव्हता वगैरे, म्हणजे ही जी काही कारणं होती, तर त्यांचं आता ते जे अज्ञान होतं किंवा जो मोह होता, त्या मोहापास त्यांचा आता नाश पावलेला आहे. ज्ञानाने त्यांचं अज्ञान नाहीसं झालेलं आहे. जे भगवंतांनी त्यांना जे ज्ञान दिलं, जे परमज्ञान दिलं, त्याच्याने त्यांचा अज्ञान नाहीसं झालेला आहे. आणि त्यामुळे ते काय म्हणतात, मी आता दृढ निश्चय झालं आहे. माझ्या कुठल्याही मनामध्ये किंतु नाही, परंतु नाही, संशय नाही. आणि तुम्ही जी आज्ञा केलेली आहे त्यानुसार मी कर्म करण्यास तयार झालो आहे. आणि माझं कर्म काय आहे, की युद्धाला सज्ज होणं, युद्ध करणं. माताजी नेक्स्ट स्लाइड.
आणि 45 मिनिटाचा भगवंताचा असा संवाद, भगवंत आणि अर्जुनांचा संवाद संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता संजय काय म्हणतात बघूया. कारण की त्याचा हा संवाद कोण ऐकत होतं? संजय. आणि संजयच्या तोंडून धृतराष्ट्र ऐकत होते, हो की नाही? तर संजय म्हणतायत, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. म्हणजे आता संजय वर्णन करत आहेत की त्यांच्या अंगावर शहारे हे झालेले, एकदा आनंद झालेला आहे, परमानंद झालेला आहे, की स्वतः भगवंतांना ते बघू शकताय. त्यांनी त्यांचं ते रूप पाहिलं, त्यांनी हे ज्ञान ऐकलं आणि तर त्यांना एक अत्यंत आनंद झालेला आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले. म्हणजे ते स्वतःला धन्यही समजत आहेत की व्यासदेवांनी माझ्यावर जी कृपा केली त्याच्यामुळे मला ह्या ज्या सुवर्ण क्षणाचा किंवा ह्या क्षणांचा मी साक्षी होऊ शकलो, की मला त्यांच्या तोंडून, साक्षात त्यांच्या तोंडूनच मला त्यांचं स्वरूप ऐकायला मिळालं. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होतोय, की माझ्या मनातून ते विचारच जात नाही, की त्यांचा तो अद्भुत पवित्र संवाद, की जो मला सारखा सारखा आठवतोय, माझं स्मरण होतोय आणि मला पुन्हा पुन्हा आनंद होतोय, मला अत्यानंद होतोय, असं सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. म्हणजे संजय हेच सांगतात की मला पुन्हा पुन्हा आनंद होतोय, मला परमानंद होतोय. ते रूप माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. आता ते त्यांच्या भावना व्यक्त करतायत संजय. आणि मग शेवटी काय म्हणता आहेत ते, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्था धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नितीर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. आणि सगळ्यात शेवटी संजय भगवंतांना धृतराष्ट्राला काय सांगताहेत, की जिथे साक्षात भगवान योगेश्वर भगवान आहे, जिथे कृष्ण आहे, जिथे महाधनुर्धर अर्जुन आहे, तिथे निश्चितच त्यांचा म्हणजे विजय आहे, तिथे सामर्थ्य आहे आणि तिथे नीती आहे. नीती म्हणजे प्रामाणिकपणे, म्हणजे धर्म आहे. नीती म्हणजे धर्म आहे. आणि हे माझे मत आहे की ते नक्कीच विजयी होणार. हेही संजयाने धृतराष्ट्राला सांगून टाकलं. आणि माताजी नेक्स्ट स्लाइड. आणि इथेच आपला भगवद्गीतेचा हा आपला शेवटचा श्लोक आहे. इथेच आपला हा अध्याय संपतो आहे. आणि आता ह्या अध्यायाचा सारांश काय, म्हणजे हा 18व्या अध्यायाचा 18वा अध्याय काय आहे, हा ज्ञानयोगाचाही सारांश आहे. म्हणजे जे आपले शेवटचे जे तिसरा जो पडाव आहे तो, आणि हा संपूर्ण भगवद्गीतेचाही काय म्हणतात सारांश आहे, की कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता, पावनानी मनीषिणाम. कर्माचे 5 घटक, पचैते तस्य हेतव. 3 गुण सर्व काही नियंत्रित करतात. न तदस्ती पृथिव्या. वर्णाश्रम धर्माद्वारे शुद्धीकरण. श्रेयांस स्वधर्मे विगुण. ब्राह्मण प्लॅटफॉर्म म्हणजे गोपनीय ज्ञान. मदभक्ती लभते पराम, भक्त्या मामाभिजानाती. शुद्ध भक्ती कृष्ण भावनेत वावरणे. सर्व धर्मान परित्यज्य. निष्कर्ष यत्र योगेश्वर कृष्ण. आणि इथे आपला शेवटचा आपला अध्याय संपतो आहे. आणि शेवटी भगवंत सांगता आहेत की तू मला शरण ये, पण ही तुझी चॉईस आहे, की मी तुला ज्ञान दिलेलं आहे, तर तू मला शरण आलास, सगळं मला हे केलंस, तर तुझ्या सगळ्या विवंचनेतून मुक्त होशील. आणि मी तुला काय म्हणतात ते, तुझ्या कुठलंही पाप पुण्य वगैरे असं कुठलंही हे लागणार नाही, असं पण भगवंत सांगतायत. पण शेवटी तुला ठरवायचं आहे. तू विचार कर शांतपणे आणि मग ठरव, तुला युद्ध करायचं आहे का काय मी सांगायचं काम केलं आहे, असं पण भगवंत सांगत आहे. आणि त्याच्यानंतर अर्जुनाने सांगितलं की नाही, मी युद्धाला तयार आहे, मी माझ्या कर्माला तयार आहे. ठीक आहे. इति मोक्ष संन्यास योग नाम अष्टादशोध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. म्हणजे आता आपण आपली इथे भगवद्गीतेचा अध्याय संपलेले आहेत. पण याच्यातून आपण एकच शिकलो, म्हणजे आपण काय शिकलो किंवा आपण याच्यातून काय बोध घ्यायचा, तर
भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर, हे पुरुषोत्तम, हे नारायण, आपण यांचा नामजप करणं. ठीक आहे. आणि यांचा नामजप करताना आपण त्यांना काय म्हणणं, कृष्ण 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 कृष्ण, हे कृष्ण कृष्ण कृष्ण, हे कृष्ण 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 रक्ष माम, म्हणजे माझी रक्षा कर. कृष्ण 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 पाही माम, म्हणजे मला क्षमा कर, माझ्याकडनं कळत नकळत जर काही चूक झाली असेल, जाणून बुजून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर. आणि राघ राघव राम राघव राम राघव राम राघव रक्ष माम, कृष्ण केशव, कृष्णाचंच परमेश्वराचंच नाव आहे. कृष्ण केशव तुम्ही कुठल्याही नावाने हाक मारा, पण त्यांना शरण जा आणि त्यांना सांगा की माझी रक्षा कर आणि मला क्षमा कर. माझ्या रक्ष माम पाही माम, माझ्याकडनं जी काही कळत नकळत, जाणून बुजून, अजाणतेपणे जी काही चूक झाली असेल मला क्षमा कर. आणि मला तुझ्याच नामामध्ये किंवा तुझ्याच हे बघायला मिळतं. माताजी नेक्स्ट स्लाइड. आणि मग आपण आपला जो नाम जप आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, म्हणजे आमची प्रक्रिया कृष्ण भावना जशी आहे तशी दाखवण्याची आहे, इतरांना पाहायची आहे तशी नाही. म्हणजे इथे बघ, इथे शील प्रभुपाद काय सांगता आहेत की आमचं हे जे 18 दिवसाचं जे अध्ययनाचं जे काम आहे किंवा हे भगवद्गीता म्हणजे सांगण्याचं किंवा समजवण्याचा प्रयत्नाचं जे काम आहे, जे जसं कृष्ण भावना आहे तशीच्या तशी दाखवण्याचं आहे. त्याच्यामध्ये इतरांचं त्याच्याबद्दल त्यांचं काय मत असेल किंवा त्यांचा काय विचार असेल ते तसं नाही, जे जे कृष्णाची जी भावना आहे ते दाखवण्याचं आमचं म्हणजे काम आहे, असा ही आमची प्रक्रिया आहे, असं इथे शील प्रभुपाद सांगता आहेत. माताजी नेक्स्ट स्लाइड. आपण जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांच्या दैवी कृपेच्या शिकवणीवर आधारित आपण ही भगवद्गीता जशीच्या तशी तिचा आपण आतापर्यंत आपण शिकलो किंवा त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे भगवद्गीता हे समजण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांना वंदन करूया. माताजी नेक्स्ट स्लाइड. आणि जिथे गीतेचं अध्ययन होतं तिथे गीता महात्म्य सांगितलं जातं किंवा ऐकवलं जातं. माताजी हे क्लिक करा. माताजी आवाज नाही येते. अथ गीता महात्म्या गीताशास्त्रम् इदं पुण्यं या पठेत् त्रयता पुमान् विष्णुपदम् अवाप्नोति भयशोकादिवर्जित गीताध्ययनशीलस्य प्राणायामापरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मा कृतानि च मलनिर्मोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनं गीतासुगीतकर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखापद्मादिनिःसृता भारतामृता सर्वस्वं विष्णोर्वक्त्रद्विनिःसृतं गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना
पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महात् एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा। इथे आपला गीता महात्म्य, जिथे आपण गीतेचं अध्ययन करतो किंवा अभ्यास करतो तिथे नक्कीच गीता महात्म्य ऐकवलं जातं. आणि इथे आपण आज आपला इथे अध्याय संपतो आहे. आपला 18 डेजचा आपला क्रॅश कोर्स संपतो आहे. आणि आपण इथे जे आहे की हे इस्कॉनच्या काही लिंक्स दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादी देणगी द्यायची असेल, तर वेगवेगळ्या तुम्हाला काही मेंबरशिप हवी असेल किंवा म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला ह्या इथं लिंक दिलेल्या आहेत, पण ह्या सगळ्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही हे सगळं बघू शकतात. आणि माझी फक्त एकच इच्छा अशी राहील की आज आपण 18 दिवस खूप छान पद्धतीने गीतेचा अभ्यास शिकलेलो आहोत किंवा गीता काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे किंवा प्रॉमिस हवं आहे की तुम्ही नामजप रोज कराल आणि तुम्ही गीतेचा रोज अध्याय वाचाल. तुम्ही जसं तुम्हाला शक्य आहे तसं 5 अध्याय वाचा, 10 श्लोक वाचा, 5 श्लोक वाचा, 10 श्लोक वाचा. जसं शक्य आहे तसं श्लोक वाचा, भावार्थ वाचा आणि आपल्या जो गीतेचा जो अभ्यास आहे तो तुम्ही चालू ठेवा. आणि लवकरच आपला मला ते सेकंड स्टार्ट त्याच्या लिंक्स शेअर करतील माताजी ग्रुपवर. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सोडू नका. आपला सेकंड लेवल लवकरच स्टार्ट होईल. मे बी सप्टेंबर म्हणजे त्याच्या, कारण की सेकंड लेवल मला ते मराठी लँग्वेज मध्ये नाही आहे, हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहे. तर तुम्हाला मराठीमध्ये लवकरच प्रयत्न सुरू आहे. त्याच्या लिंक्स जनरेट होतील आणि पुढच्या महिन्यात वगैरे त्या कधीही डिक्लेअर होतील. तर तुम्ही नक्की सेकंड लेवल मध्ये जा आणि त्याच्यामध्ये रजिस्टर करा आणि संपूर्ण गीता म्हणजे श्लोक बाय श्लोक तुम्ही त्याचा शिकण्याचा प्रयत्न करा. आणि इथेच आपण आपला अध्याय संपवूया. हरे कृष्णा.